ॐ सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. तर मागच्या क्लासमधून आपण या सहावा जो अध्याय आहे त्याची इंट्रोडक्शन आपण बघितली होती आणि त्यामध्ये काही काही मुख्य गोष्टी आपण बघितल्या होत्या की हे जे ध्यान किंवा मेडिटेशन ज्याला आपण म्हणतो ज्याच्यासाठी म्हणून आता हा सहावा अध्याय सुरू झाला आहे, तर त्याची आवश्यकता काय आहे, त्याचे लिमिटेशन काय आहे, त्याची आवश्यकता काय आहे आणि त्या मेडिटेशनमुळे किंवा ध्यानामुळे आपल्याला काय काय मिळणार नाही आहे. पहिली गोष्ट तिथे आपण म्हटलं होती, कारण मी आता यूट्यूब तो व्हिडिओ लोड केला त्यात एक दोन क्लॅरिफिकेशन त्यांनी मागितल्या होत्या की मी जे म्हटलं की आपण मुक्तच आहोत, म्हणजे आज आपण बंधनात आहोत हे आपल्याला आपल्या हा जो अहम मम भाव आहे की मी माझं जे आपण धरून बसलो आहे त्याला या अज्ञानामुळे मला वाटतं की मुक्त नाही आहे. म्हणजे सुख म्हणा किंवा हे आत्म्याचं जे काय आनंद स्वरूप आहे, सच्चिदानंद स्वरूप, हा आपला स्वतःचा मूळ स्वभाव आहे. जसा अग्नीचा स्वभाव आहे दाहकता, हा स्वभाव आहे अग्नीचा, तसाच आपलं सुख आनंद हा आपला स्वभाव आहे. परंतु होतं काय, आपलं चूक होते कुठे, आपल्याला का ते दिसत नाही, कारण हे सुख आणि आनंद हा आपण बाहेर शोधतो कुठेतरी, की मला सुख ही गोष्ट मिळाल्यानंतर मिळेल, आज मी अपूर्ण आहे, माझ्याजवळ हे नाही आहे, माझ्याजवळ ते नाही आहे, मला हे मिळवायचं आहे, मला ते मिळवायचं आहे. आपल्यावर स्वतःचा अहंकार एवढा असतो आपल्याला की आपल्याला वाटतं की मी काहीतरी करून मिळवेन, सुख मिळवेन मी प्रयत्न करून, किंवा आत्म्याचं पण दर्शन मी प्रयत्नपूर्वक मिळवेन. हा जो पूर्ण आपल्यामध्ये सध्याचा जो मनोभाव आपला आहे तो आहे केवळ अहंकारामुळे. आणि जेव्हा हा आपला अहंकार गळून पडतो तेव्हा आपल्या लक्षात येईल की हे जे सगळं आपण धावत होतो आतापर्यंत, हे जे सगळं श्रम आपण घेतले हे व्यर्थ गेले, कारण आपल्याला नवीन काहीच मिळालं नाही, होतंच माझ्याजवळ फक्त, मला काही वेगळं काही करावं लागलंच नाही, जे होतं तेच मला फक्त नवीन प्रकारे जाणवलं गेलं होतं. तर म्हणून पहिला आपण परवाच्या क्लासमध्ये बघितलं होतं की हे जे ध्यान आहे किंवा मेडिटेशन आहे हे काही मीन्स नाही आहे आपल्याला मुक्ती मिळवण्याचं, की मी ध्यान केलं, मेडिटेशन केलं त्यामुळे मला मुक्ती मिळेल असं काही गणित नाही आहे. हां, ध्यान करायलाच पाहिजे, कारण ध्यान जर महत्त्वाचं नसतं तर भगवंतांनी हा एवढा मोठा 6वा चॅप्टर त्याची खर्च केला नसता, किंवा पतंजलीने एवढं मोठं अष्टांग योग सांगितलं नसतं. शास्त्र आपल्याकडून जोर करून ध्यान करून घेतं, कारण त्यांना माहीत आहे की आपण या अज्ञानामध्ये आहोत, म्हणजेच अहंकारामध्ये बुडलेलो आहोत. अहम मम भाव माझ्यामध्ये आहे. जोपर्यंत तो आपला जात नाही भाव, तोपर्यंत आपल्याला ध्यान करणं, कर्म करणं, उपासना करणं हे अत्यंत आवश्यक आहे. नाही तर यामुळे काय होऊ शकतं ना, मनामध्ये प्रश्न निर्माण होऊ शकतात की मग ध्यान करायचं नाही तर मग काय चांगलंच आहे, सुट्टी, शाळेला सुट्टी, आपल्याला काहीच करायचं नाही आहे. मग तुम्ही म्हणता ध्यान करून जर मुक्ती मिळत नसेल, ध्यान करून जर आत्मा मिळत असेल मग कशाला ध्यान करायचं. तर ही सटल गोष्ट समजून घ्यायला पाहिजे की आज माझी परिस्थिती तशी नाही आहे, आज मी अज्ञानी आहे, आज मी अहंकारी आहे, आज माझ्यामध्ये कर्ता भोगता पण आहे की मी कर्ता आहे, मी कर्म करतो आहे, मी उपासना करतो आहे, मला मुक्ती पाहिजे आहे, हा आज आपला भाव आहे. कारण जी खरं ते जी वस्तू आहे ती आपल्याजवळ असून पण आपण विसरलेलो आहे. बरेच वेळा आपण उदाहरण देतो ना की चष्मा आपण डोक्याचा वरती सरकवला आणि पूर्ण घरभर आपण शोधतो आहे चष्मा कुठं आहे, आपल्याजवळच कुठेच गेला नव्हता चष्मा तो. तर तशी गोष्ट आपल्याला झाली आहे, पण आज आपल्याला ते कळत नाही. तर मी त्याची थोडीशी मुद्दाम प्रस्तावना करतो आहे, कारण काही काही गोष्टी क्लिअर व्हायला पाहिजे.
की हे जे मेडिटेशन आहे हे मेडिटेशन आपल्याला मुक्त करणार नाही आहे, हे मुक्त होण्यासाठी म्हणून आपल्याला मेडिटेशन करायचं नाही आहे. मेडिटेशन का करायचं आहे ते भगवंत सांगतील आता या चॅप्टर पहिला सुरू करतील. दुसरी गोष्ट आपण बघितली की मग मला नॉलेज मिळवण्यासाठी जर मेडिटेशन करायचं नाही आहे हे जर ठरलं तर मग ते नॉलेज मिळवण्यासाठी म्हणजे का सॉरी मुक्त होण्यासाठी किंवा आत्म्याचं दर्शन करण्यासाठी जर मला मेडिटेशन करायचं नाही आहे कारण मुक्त कसं होणार आहे आपण नॉलेजने, ज्ञानाने. मग ज्ञान मिळवण्यासाठी मला मेडिटेशन करायला पाहिजे आहे का? आपण ते बघितलं ते पण नाही, कारण आपण काही काही प्रमाणं बघितलेलं त्यामध्ये. आपण जे शास्त्र किंवा वेदांत जे सांगतं की कुठल्या गोष्टींमुळे मला ज्ञान होऊ शकतं, कुठल्या गोष्टींमुळे मला नॉलेज होऊ शकतं, त्यामध्ये आपण षट प्रमाण बघितले होते. प्रत्यक्ष प्रमाण बघितलं होतं की जे आपल्या या कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रियाने जे आपलं ज्ञान होतं ते आपण बघितलं होतं. आता हे जे 6 प्रमाण सांगितलं आहे त्यामध्ये पहिले 5 प्रमाण जे आहेत ते आहे लौकिक ज्ञान मिळवण्यासाठी, म्हणजे मी बाह्य ज्ञान मिळवण्यासाठी म्हणून मला ते उपयोगी आहे. प्रत्यक्ष, उपमान किंवा जे कम्पेअर करतो आपण ते आहे, किंवा अनुमान, अर्थापत्ती, या सगळ्या गोष्टी काय आहे की या गोष्टी प्रत्यक्षावर अवलंबून आहेत आणि हे लौकिक ज्ञान मिळवण्यासाठी मला आवश्यकता आहे. त्यामुळे आत्मज्ञान ज्ञान मला होणार नाही आहे. मग आत्मज्ञान कशामुळे होणार आहे? इथे म्हणतात शब्द प्रमाण किंवा शास्त्र प्रमाण. 6वं प्रमाण जे सांगितलं आहे ते की शास्त्र प्रमाणामुळे मला आत्म्याचं दर्शन होऊ शकतं किंवा मला नॉलेज येऊ शकतं. जसं आपण उपनिषदामध्ये बघतो की तत्त्वमसी, की तो तूच आहे हे सांगणारा कोणीतरी पाहिजे असतं. म्हणजे ते म्हणतात ना की दशमस्त्वमसी म्हणून एक ती गोष्ट आहे की काही मित्र 10 मित्र मिळून कुठेतरी बाहेर गेले आणि ते जात असताना मग ज्या तिथे पोचले त्यानंतर त्यांना लक्षात आलं की आपण सगळ्यांचं मोजावं किती आपण आहोत. मग जो मोजणारा होता तो प्रत्येक मोजतो आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि स्वतःला गाळलं त्यांना. तो प्रत्येक वेळेस मोजतो आहे तेव्हा लक्षात आलं 9च आपण आहोत, मग 1 कुठे गेला? तेव्हा त्यातला एक म्हणतो की दशमस्त्वमसी, तूच तो 10वा आहेस. तर तसं आपलं होतं की आपण विसरून जातो स्वतःचं आपलं ज्ञान, म्हणून गुरु पाहिजे असतो किंवा शास्त्र पाहिजे असतं की ते सांगतं की तत्त्वमसी, की तो तूच आहे. दशमस्त्वमसी, तो 10वा जो आहे हा तो तूच आहे. आणि हे ज्ञान देण्यासाठी म्हणून गुरुची आवश्यकता असते आणि शास्त्राची आवश्यकता असते. आणि तिथे तो शब्द प्रमाण हे आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये महत्त्वाचं आहे. म्हणून या षट प्रमाणामध्ये आपण बघितलं की तिथे पण आपल्या वेदांताने तिथे ध्यान सांगितलं नाही आहे की तुम्ही मेडिटेशन करा म्हणजे तुम्हाला भगवंत मिळेल, म्हणजे तुम्हाला आत्मज्ञान ज्ञान होईल, हे त्यांनी तिथे सांगितलेलं नाही आहे. त्यांनी फक्त सांगितलेले आहे की शब्द प्रमाण किंवा गुरुवाक्य. नंतर मग आपल्याला बघितलं की आपण हे जे ध्यान आहे किंवा मेडिटेशन आहे हे आपल्याला सिद्धी प्राप्त करण्यासाठी पण आवश्यकता आहे. कारण आपण साधक आहोत, आपल्याला आत्मदर्शन प्राप्त करून घ्यायचं आहे. त्यामुळे या सिद्धीच्या किंवा याच्या मागे पण आपल्याला लागायचं नाही. पुन्हा आपण चौथी गोष्ट त्याच्यामध्ये बघितली की हे मिस्टिक दर्शनं जे आहेत किंवा हे काही ज्योतीचं दर्शन किंवा काय याचं दर्शन त्याचं दर्शन, त्याच्या मागे पण आपल्याला लागायचं नाही. ते होत असेल, झालं कोणाला होत असेल ते इट्स ओके. या मायाच्या राज्यामध्ये काही पण होऊ शकतं किंवा भगवंताच्या इच्छेने काही पण होऊ शकतं. पण केवळ मला ते मिळवण्यासाठी म्हणून स्वामी प्रेमानंद ना श्रीरामकृष्णांकडे सारखे जायचे आणि श्रीरामकृष्ण म्हणतात की मला हे दर्शन होत नाही, मला ते दर्शन होत नाही, ते दर्शन होत नाही. तेव्हा श्रीरामकृष्ण म्हटलं की त्यांनी काही होत नसतं. की या दर्शनांच्या मागे हे मिस्टिक एक्सपिरियन्सेस मला मिळायला पाहिजे, त्यासाठी पण मला मेडिटेशन करायचं नाही. मेडिटेशन मला ज्याचं करायचं आहे त्याचं कारण काय आहे की मला माझं जे अज्ञान आहे ते दूर करण्यासाठी. आपण काय म्हटलेलं आहे की हे जे ज्ञान आहे किंवा नॉलेज आहे आत्म्यासंबंधी किंवा आपलं स्वतःच्या संबंधीचं, हे फक्त केवळ ज्ञानाने किंवा नॉलेजने आपल्याला मिळणार आहे. आणि त्यासाठी ही मेडिटेशन हे प्रिपरेशन आहे आपली. तर आपल्याला हे मिस्टिक एक्सपिरियन्सेससाठी म्हणून आपल्याला ध्यान करायचं नाही आहे किंवा आपल्याला हे फिजिकल बेनिफिट मिळण्यासाठी पण ध्यान करायचं नाही.
ठीक आहे, तुम्ही प्राणायाम करा, हे करा, व्यायाम करा, तो भाग वेगळा. पण ध्यान हे मला माझे काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करतील त्याच्यासाठी पण आपल्याला करायचं नाही. कारण आपण साधक आहोत. साधक असल्यामुळे आपल्याला या ध्यानाच्याकडे वेगळ्या दृष्टीने आपल्याला बघायला पाहिजे. तर ही भूमिका आपण मागच्या याच्या क्लासमध्ये आपण केली होती. आणि आपण आता एक लक्षात घ्यायला पाहिजे की हे जे ज्ञान जे आहे किंवा ध्यान जे आहे हे मेडिटेशन जे आहे हे मेडिटेशन पण होण्यासाठी म्हणून भगवंतांनी आपल्याला या पूर्ण चॅप्टरमध्ये आपण बघू की काही बहिरंग साधना सांगितल्या आहे आणि काही अंतरंग साधना. बहिरंग साधना म्हणजे कसं की जोपर्यंत आपण म्हणजे बऱ्याच वेळा आपली कल्पना काय असते की मला ध्यान करायचं आहे, बस दिवसभर मी काहीही कसाही वागलो तरी मला चालतं, संध्याकाळी जाऊन 1 तास बसायचं आणि डोळे गच्च बंद करून बसायचं आणि हे केलं की माझं मेडिटेशन झालं. पण इथे भगवान श्रीकृष्ण म्हणतात की तसं केल्याने होणार नाही आहे. तुला जर 1 तास तुला जर ध्यान करायचं असेल तर हे जे तुझे उरलेले 23 तास आहे त्या 23 तासामध्ये तू कसा वागायला पाहिजे, 23 तासामध्ये तुझं जीवन कसं चालायला पाहिजे हे इम्पॉर्टंट आहे. त्यासाठी म्हणून काही बहिरंग साधना सांगितल्या आहे. कारण बघा जोपर्यंत म्हणजे आपल्यामध्ये 3 गोष्टी लक्षात घ्या की एक कुतूहल असतं बरेच वेळा, दुसरी गोष्ट जिज्ञासा आणि तिसरी असते मुमुक्षुत्व. की बरेच वेळा ह्या कुतूहलापोटी म्हणजे लहान मुलांचे प्रश्न असतात ना की हे काय आहे, याला काय म्हणतात, देव आहे का, मग मी जॉब कसा करू, मग मी ध्यान कसं करू. बरेच लोक आम्हाला विचारतात, मला मेडिटेशन करायचं आहे, मग त्याच्याबद्दल तुमच्याशी बोलायचं आहे. तर ह्या कुतूहलापोटी काही गोष्टी आपण करतो. हे लहान मुलांचे प्रश्न असतात जसे की लहान मुलं चाललं आहे, बाबा हे कसं आहे, बाबाने उत्तर दिलं काय नाही दिलं काय त्याला त्याचा काही संबंध नसतो. थोडा पुढे गेला की पुन्हा ते वेगळा काहीतरी प्रश्न करतो, म्हणजे त्याला त्या उत्तराची पण अपेक्षा नसते. तर म्हणजे बऱ्याच वेळा मला विचारतात काही लोक की बाबा महाराज मला ते मेडिटेशनवर बोलायचं आहे, कसं करायचं म्हणजे आता सांगाल. मी त्यांना म्हणतो सध्या मी बिझी आहे, 10 दिवसानंतर मला फोन करा, मग आपण बोलू. आणि 10 दिवसानंतर फोनच येत नाही. पुन्हा काही 2-4 6 पुन्हा लगेच त्यांना मग केव्हा लक्षात येतं की आपल्याला ते मेडिटेशन करायचं आहे. मग पुन्हा होते तुम्हाला किंवा वेळ आहे, मग पुन्हा मी त्यांना म्हणतो 10 दिवसात. पण त्याने खराखर जर फोन केला तर मग मी त्यांच्याशी बोलतो. कारण हे कुतूहलासाठी फक्त प्रश्न आहेत. तर ह्या कुतूहलापासून आपण अजून वरती उठायला पाहिजे. तो पुढची स्टेज येते त्याला आपण जिज्ञासू म्हणतो की मला ती गोष्ट मिळण्यासाठी की ह्या जीवनामध्ये काय इम्पॉर्टंट आहे, मी का जन्म घेतला, मी मरणानंतर कुठे जाणार आहे, हे जगायचं आणि मरायचं हेच काही जीवनाचा उद्देश आहे का. तर ही जी जीवन जगण्याबद्दलची जी उत्कंठा आहे त्याच्याबद्दलची जी जिज्ञासा आहे, म्हणजे मला जीवनात अर्थ मिळण्यासाठी जाणून घेण्यासाठी म्हणून आपण जगत असतो, ती झाली जिज्ञासा. आणि तिसरी आहे मुमुक्षुत्व की तिथे त्यांनी पूर्ण जीवन त्यासाठी पूर्ण द्यायला पण तो तयार आहे. आणि या स्टेजमध्ये जेव्हा आपण येतो तेव्हा खरं ध्यान होतं की मला आता बाकी काहीही गोष्टी मला जिज्ञासा पण नाही आहे, कुतूहल पण नाही आहे. आता मला फक्त ईश्वराचं दर्शन करायचं आहे आणि त्यासाठी मी सर्वस्व सोडून द्यायला तयार आहे. असं जेव्हा आपलं माइंडसेट होतं तेव्हा खरं ध्यान होत असतं आणि तेच खरं ध्यान आहे. हां, तर ह्या स्टेजमधून आपण जर म्हणजे आपण बरेच मेडिटेशनला खूप सहज घेतो किंवा खूप वरवरचं घेतो, तर तसं न होता म्हणून आपलं मेडिटेशन पण होत नाही. कारण की जोपर्यंत मुमुक्ष आपल्यामध्ये येत नाही तोपर्यंत खरं मेडिटेशनच्या त्या मानसिकतेमध्ये आपण जात नाही. मानसिकता कशी 3 प्रकारची आहे बघा. मानसिकता म्हणजे कसं, एखादं आपलं म्हणजे त्याला आपण म्हणतो ना की एकाकी वाटणं, की बरेच वेळा आपण म्हणतो की एकटेपणा वाटतो आहे किंवा त्याला इंग्लिशमध्ये म्हणतो लोनलीनेस. तर या एकाकी स्टेजमध्ये पण आपलं कधी ध्यान होत नाही. कारण एकाकी स्टेजमध्ये कसं असतं की आपल्याला दुसऱ्याची अनुपस्थिती आपल्याला सतावत असते की माझ्यासोबत दुसरा कोणी नाही आहे म्हणून मी एकाकी आहे. माझा चांगला मित्र नाही आहे, माझी मैत्रीण नाही आहे, माझा बायको नाही आहे, माझा नवरा नाही आहे, त्यामुळे मी एकाकी आहे. इथे दुसरा हा फार महत्त्वाचा आहे. मला दुसरा एखादा मनुष्य मिळाला पाहिजे, दुसरा एखादा साथी मिळाला पाहिजे किंवा दुसरी वस्तू मिळायला पाहिजे, ती तिथे इम्पॉर्टंट असते. म्हणून तो लोनली असतो. आणि या एकाकी अवस्थेमध्ये ध्यान होऊ शकत नाही.
दुसरी आहे एकांत गोष्ट, एकांत अवस्था. एकांत अवस्था म्हणजे काय, की तिथे तो आता स्वतःमध्ये त्याला रस मिळायला लागतो आहे. त्याला आता दुसरा जरी नसेल तरी काही आवश्यकता नाही आहे त्याला, मग तिथे त्याच्यावर काही अडत नाही आहे. उलट तो त्यात आनंद आहे, त्यात आनंद आहे त्या एकाकीपणामध्ये, म्हणजे त्या एकांत मनामध्ये. आणि जेव्हा हा एकांत आपल्या मनाचा साधतो तेव्हा खरं ध्यान होतं. आणि ही आहे ध्यानाची स्टेज. आणि तिसरी आहे कैवल्य अवस्था, ज्याला आपण म्हणतो की कैवल्य अवस्थेमध्ये म्हणजे पहिल्यांदा कसं, पहिल्या स्टेजमध्ये कसं की दुसरा महत्त्वाचा आहे, दुसरा असेल तर मी महत्त्वाचा. दुसऱ्या स्टेजमध्ये कोण महत्त्वाचं आहे, मी स्वतः महत्त्वाचा आहे, की मी स्वतःमध्ये रममाण आहे, मी स्वतःमध्ये आहे. पण या कैवल्य अवस्थेमध्ये खरं म्हणजे तुम्हाला तिथे थांबायचं नाही आहे, तुम्हाला ती पण स्टेज लांघायची आहे. कैवल्य अवस्थेमध्ये तू पण नाही आणि मी पण नाही आहे, तिथे काहीच नाही आहे, फक्त आत्मा आहे किंवा मी त्या पूर्ण त्या माझ्या आत्मस्वरूपामध्ये मी तल्लीन झालो आहे. तर जोपर्यंत आपण या एकांत अवस्थामध्ये येत नाही तोपर्यंत पण ध्यान होत नाही. म्हणून त्या आपण आपल्या या योगशास्त्रात सांगितलं आहे की आपल्या मनाच्या वेगवेगळ्या 5 अवस्था सांगितल्या आहे. क्षिप्त, विक्षिप्त, नंतर मूढ, नंतर एकांत आणि एकाग्र, अशा 5 व्यवस्था सांगितल्या. तर ह्या एकांत अवस्थेतून जो पण आपण येत नाही तोपर्यंत खरं खरं ध्यान होत नाही. आणि ह्या एकांत अवस्थेमध्ये यायसाठी म्हणून भगवंत आपल्याला बहिरंग साधना सांगतात की त्या अवस्थेत पोहोचण्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे, आणि ती अवस्था आपल्याला साधायला पाहिजे. म्हणून इथे या 6व्या चॅप्टरमध्ये आपण आता थोडासा प्रवेश करू. हा जो अध्याय आहे इथे 5 काय विषयामध्ये हा विभागला आहे. पहिला आहे बहिरंग साधन. तुम्हाला जे म्हटलं की प्रिपरेशन, मेडिटेशनच्या आधी आपण काय स्वतःला प्रिपेअर करायचं त्याबद्दल भगवंताने काही श्लोक सांगितले आहे. दुसरं आहे अंतरंग साधन, की हे जे मला मेडिटेशन करायचं आहे किंवा ध्यान करायचं आहे त्यासाठी म्हणून मी काय विशेष साधना करायला पाहिजे. तिसरं आहे ध्यानाचं स्वरूप, की ती प्रोसेस कशी असायला पाहिजे ध्यानाची, कुठल्या प्रोसेसने मी ध्यान करायला पाहिजे. म्हणजे डोकं खाली करून पायावरती करायला पाहिजे, एका पायावर उभं राहायला पाहिजे, एक हात वरती करून उभं राहायला पाहिजे, कारण बऱ्याच विक्षिप्त कल्पना लोकांच्या ध्यानाबद्दल. तरी ध्यानाची ही प्रोसेस कशी असायला पाहिजे त्याबद्दल त्यांनी सांगितली. चौथं सांगितलं त्यांनी की या ध्यानाचं फळ काय आहे, या ध्यानामुळे तुम्हाला काय मिळणार आहे. आपण आधीच बघितलं की आपण कुठल्याही सिद्धी मिळण्यासाठी किंवा अकल्ट पॉवर मिळण्यासाठी आपण करत नाही आहे, किंवा माझं स्वास्थ्य चांगलं राहण्यासाठी म्हणून पण मी करत नाही आहे. तर या मेडिटेशनचं फळ काय आहे ते सांगतात. आणि 5वा इथे सब्जेक्ट त्यांनी आणलेला आहे की या 5व्या सब्जेक्टमध्ये की आपल्यामध्ये अडथळे जे आहेत, प्रतिबंध जे आहेत, म्हणजे हे जीवन म्हणजे ध्यान करण्यासाठी म्हणून जे आपल्या मनामध्ये किंवा त्याचे प्रतिबंध येतात, म्हणजे व्याधी, स्थान वगैरे असे भरपूर प्रतिबंध आहेत. म्हणजे आपल्या योगशास्त्रामध्ये जर गेलो आपण तर 7 प्रकार त्यांनी सांगितल्या की हे प्रतिबंध आहेत. तर हे प्रतिबंध कसे घालवायचे त्यासाठी पण काही तिथे श्लोक आलेले आहेत. तर या 5 टॉपिकमध्ये हा 6वा अध्याय विभागला गेलेला आहे. तर आता आपण या पहिला अध्याय आपण 6व्या अध्यायाचा आपण पहिला श्लोक आपण आजपासून सुरू करू. या पहिल्या अध्यायामध्ये त्यांनी सांगितलं आहे की जनरल प्रिपरेशन, म्हणजे सामान्य काय म्हणतात साधन जे आहे, बहिरंग साधन जे आहे ते इथे त्यांनी सांगितलं आहे 6व्या अध्यायामध्ये पहिल्या श्लोकामध्ये. अथ 6ष्ठोऽध्यायः श्रीभगवान् उवाच अनाश्रितः कर्मफलं कार्यं कर्म करोति यः स संन्यासी च योगी च न निरग्निर्न चक्रियः. यानंतर श्रीकृष्ण भगवान म्हणाले, हे अर्जुना, जो पुरुष कर्माच्या फलाची इच्छा न धरता करावयास योग्य असे कर्म करीतो तो संन्यासी व योगी आहे. आणि केवळ अग्नीचा त्याग करणारा संन्यासी व योगी नव्हे, तसेच केवळ क्रियेचा त्याग करणाराही संन्यासी व योगी नव्हे. इथे आता पहिल्यांदा भगवंतांनी थोडंसं बॅकग्राऊंड करतायत बहिरंग साधनेचं, की इथे ते सांगतात की संन्यासी कोण आहे. म्हणजे संन्यासाची इथे व्याख्या करत आहेत की संन्यासी कोण आहे, की इथे त्यांनी म्हटलं आहे की अनाश्रित कर्मफलम,
की ज्यांनी कर्मफलाची आशा सोडलेली आहे. आता हा गृहस्थ असो की संन्यासी असो, प्रत्येकाला आपण याच्यापूर्वीच्या चॅप्टर्समध्ये बघितलं आहे की आपल्याला ह्या कर्मयोगा थ्रूच जायचं आहे. इथे दोन वेगळे रस्ते नाही आहे की कर्मयोगाचा रस्ता वेगळा आहे आणि ज्ञानयोगाचा रस्ता वेगळा आहे. ज्ञानयोगाला पोचायचं असेल तुम्हाला तर कर्मयोगा थ्रूच जायला पाहिजे. तर ज्याचं म्हणजे ज्या गृहस्थाचं म्हणा किंवा ज्या संन्यासाचं म्हणा, जो कर्मयोग करतो आहे, पण कर्मयोग करताना त्याचा अर्थ आणि काम म्हणजे ह्या दोन गोष्टी धर्म अर्थ काम मोक्ष आपले 4 पुरुषार्थ आहे. त्यामध्ये अर्थ आणि कामाकडे त्याचं जास्त आता लक्ष जात नाही. म्हणजे इट इज इम्पॉर्टंट. म्हणजे अर्थाला तो काही नकारत नाही किंवा त्याच्या मनात जीवनात एन्जॉयमेंट नसावी असं काही सांगत नाही आहेत ते. पण आता त्याचं इम्पॉर्टन्स हळूहळू या कर्मयोग केल्यामुळे अर्थ आणि कामाचं इम्पॉर्टन्स त्याचा आता कमी झाला आहे. आणि इम्पॉर्टंट त्याला काय झालं आहे की त्याला धर्म आणि मोक्ष हे त्यासाठी आता इम्पॉर्टंट झालं आहे. म्हणून ते म्हणतात भगवंत की ज्यांनी हे कर्मफल सोडून दिलेलं आहे, की ज्यांनी कोणातल्याही कर्माची आवश्यकता म्हणजे या कर्मापासून मिळणाऱ्या फळाची ज्यांनी आशा सोडून दिलेली आहे असा, आणि कोण कार्यम कर्म करोती, आणि जो कर्माची फळाची आशा सोडून जो कर्म करतो आहे, मग तो गृहस्थ जर असेल तर तो पंचमहायज्ञ करत किंवा शास्त्रात सांगितल्याप्रमाणे वैदिक शास्त्रात सांगितल्याप्रमाणे तो कर्म करेल किंवा स्वकर्म करेल किंवा ज्या अवस्थेत आपण आहोत किंवा ज्या आश्रमामध्ये आहोत आपण त्या आश्रम विहित तो कर्म करेल. तर कर्म करतो आहे तो, परंतु कर्माची त्याची फळाची त्याची कुठलीही आकांक्षा नाही आहे असा कर्मयोगी इथे भगवान श्रीकृष्ण म्हणतात की तोच संन्यासी आहे. मग तो गृहस्थ असला तरीही त्याला त्यांनी ते संन्यासी म्हटलेलं आहे की ज्यांनी मनापासून ह्या कर्माचा फळाची आशा सोडलेली आहे आणि शास्त्रविहित तो कर्म, आपल्या आश्रमविहित कर्म तो करत जातो आहे. आणि म्हणतात न निरग्नी न चक्रिय. फक्त संन्यासी ते सांगतात की संन्यासी म्हणजे फक्त ज्यांनी सगळं कर्माचा त्याग केलेला आहे किंवा अग्नीचा त्याग केलेला आहे अशाच माणसाला तुम्ही फक्त संन्यासी म्हणू नका. खरा संन्यासी कोण की ज्यांनी कर्मफलाचा त्याग केलेला आहे आणि त्याग करून पण तो कर्म करतो आहे, तो अक्रिय नाही आहे. म्हणजे बरेच वेळा आपल्याला म्हणजे संन्यासी संप्रदायामध्ये किंवा इतर याच्यामध्ये पण आपल्याला दिसून येतं की असं होतं की मला तर इव्हन अर्जुनाला पण तेच पाहिजे आहे, त्याला पण युद्धापासून पळायचं आहे, त्याला पण युद्ध नको आहे, त्याला पण तो शॉर्टकट मार्ग घ्यायचा आहे, म्हणजे कर्म सोडायचं आहे. मग आपल्याला शेवटी ध्यानच करायचं आहे ना, मग कर्म कशाला करायला पाहिजे. मग शेवटी तुम्ही काय म्हणता इतकं कर्म करा, एवढं मोठं युद्ध करा आणि नंतर तू ध्यान कर. यापेक्षा मी हे न करता ध्यान करतो, अशीच आपली साधारण माणसाची पण बरेच वेळा कल्पना तशी असते. तर म्हणून इथं भगवंत म्हणतात की साधना का इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला कर्मयोग का इम्पॉर्टंट आहे की या कर्मयोगामुळे तुमची चित्तशुद्धी होते आणि पुढे तुम्ही जाऊ शकता. तर हे कर्मयोग इथे भगवान श्रीकृष्णांनी बहिरंग साधन सांगितलं या पहिल्या श्लोकामध्ये की तुम्हाला जर खरंखरं मेडिटेशन करायचं असेल, तुम्हाला खरं एकांतामध्ये एकांत अवस्था यायची असेल तुमची, तर तुम्हाला हे कर्मयोग करायला पाहिजे. आणि हे कर्मयोग करून काय होणार आहे शेवटी की हे जे एक्स्ट्रोवर्ट माइंड असतं आपलं, म्हणजे ध्यानामध्ये आपलं मन का लागत नाही, ध्यानामध्ये का आपलं मन स्थिर होत नाही, कारण आपलं मन बहिर्मुखी मन आहे आपलं. आणि जेव्हा त्या सबकॉन्शियसमध्ये इतक्या काही गोष्टी आहे आपल्या, म्हणजे दिवसभरामध्ये मी जे काही केलं ते तुम्ही जेव्हा डोळे लावून बसलं संध्याकाळी तेव्हा सगळ्या गोष्टी हळूहळू वरती येतात. तो असं म्हणाला, तो तसा म्हणाला, मग या न्यूजमध्ये असं आलं होतं, मग त्याचं काय झालं असेल, मग याचं काय झालं असेल, या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या जेव्हा मेडिटेशनमध्ये आपण बसतो तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू वरती येतात, कारण ह्या सगळ्या सबकॉन्शियसमध्ये बसल्या आहेत. तर इथे भगवंतांनी हे बहिरंग साधन कर्मयोग का सांगितलं आहे, का विषय आणला इथे, की त्यांचं म्हणणं आहे की हे एक्स्ट्रोवर्ड माइंड तुम्हाला जर इंट्रोवर्ड करायचं असेल, म्हणजे बहिर्मुखता जाऊन तुमच्यामध्ये अंतर्मुखता जर यायची असेल, तर कर्मयोग
हे फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून ते म्हणतात की आता हे मग हे बहिर्मुखता कशी कमी करायची. आता या प्रत्येकाने त्यासाठी स्वतःचं साधन शोधायला पाहिजे. याच्या आधी भगवंतांनी सांगितलेलं एक साधन पूर्वीच्या अध्यायामध्ये की समत्व ही सदैव मनाची एक अवस्था कुठल्याही प्रकारे इमोशनल गोष्टींनी आपली मनाची अवस्था ढळू न देणं, सम ठेवणं सगळ्या, म्हणजे सुखामध्ये, दुःखामध्ये, जयामध्ये, पराजयामध्ये, या सगळ्या गोष्टींमध्ये मनाचं एक साम्य स्थिती ठेवणं, ही आहे समत्व आहे. कारण दिवसभरामध्ये जे काही उलथापालथ आपण करत असतो, कामाच्या क्षेत्रामध्ये म्हणा किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये म्हणा, तिथे आपण आपलं मन स्थिर होऊ शकत नाही, सम राहत नाही. आपण त्या इमोशनसोबत जातो, इमोशनवर आरूढून आपण सगळ्या गोष्टी करत असतो. राग, द्वेष, या वेगवेगळ्या इमोशन्स आपल्या दिवसभर सतावत असतात आणि त्यामुळे आपलं मन जास्त एक्स्ट्रोवर्ट होतं आणि त्यामुळे मन ध्यानाला लागत नाही. आणि म्हणून आपण म्हणतो की माझं ध्यान होत नाही, इतके वर्ष मी साधना केली आहे, इतके वर्ष मी हे करते आहे, पण मला ध्यान का होत नाही आहे. तरी ते भगवंतांनी यात सांगितलेलं आहे की तुम्ही प्रयत्न करा समत्व आणायचा आणि कर्मयोग करायचा. हे त्यांनी सांगितलं पहिल्या श्लोकामध्ये की बहिरंग साधना आहे ही अत्यंत आवश्यकता आहे. तुम्हाला जर ध्यानयोगाने तुमचं चित्त एकाग्र करायचं असेल तर कर्मयोग हा मस्ट आहे. कर्मयोग सोडून तुम्ही ध्यानाला प्राप्त होऊ शकत नाही. आणि कर्मयोग कसं की फलाची आशा सोडून, कारण कर्मयोग तर मी करतो आहे, कर्म तर करतो आहे, पण फलाची आशा आहे, त्यामुळे अजून अस्थिरता माझ्या मनामध्ये येईल, अजून माझं मन चंचल होईल, कारण फलाची आशा आहे माझी की मी हे कर्म करतो आहे, मला हे मिळायला पाहिजे, मग ते मिळाले ते अजून माझ्या मनात चंचलता निर्माण होईल. तर ही जी साखळी आपल्या मनामध्ये सदैव तयार होते, ती जर तुम्हाला थांबवायची असेल तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की कर्मफल सोडायचं आणि माझ्या आश्रमविहित मी कर्म करत राहायचं, माझ्या प्रारब्धाप्रमाणे जसं मला कर्म करायचं मिळतं तसं करत राहायचं. आणि हे करत असताना समत्व किंवा मनाची एक समव्यवस्था ही आणायचा प्रयत्न करा. त्याला सम्यक आपण म्हणतो की एक्स्ट्रीम कुठल्या गोष्टीला जाऊ नये. जेव्हा खूप सुख होतं तेव्हा आपण खूप एक्स्ट्रीम त्याच्यामध्ये जाऊ नये, जेव्हा दुःख येतं त्याच्यामुळे पण आपण खचून जाऊ नये. तर ही जी साम्यावस्था जी आहे, ही जी समअवस्था जी आहे, या अवस्थेत राहून आपण जर राहायचा प्रयत्न केला आणि त्याचा प्रयत्नपूर्वक आपण करत गेलो दिवसेंदिवस, वर्षानुवर्ष, तर नक्कीच आपलं मन त्या एकांत अवस्थेमध्ये म्हणा किंवा ध्यानाच्या ह्याच्यातून आपलं मन तयार होऊ शकतं. दुसरा श्लोक आपण बघू. यम संन्यासमिती प्राहुर योगम तम विद्धी पांडव नाही संन्यस्त संकल्पो योगी भवती कश्चन. आता इथे भगवंत त्या कर्मयोगाचा त्यांनी जो विषय आणला होता त्यालाच तिथे पुन्हा ते एक्सटेंड करतायत किंवा जस्टिफिकेशन देत आहेत. पहिल्या श्लोकात त्यांनी सांगितलं होतं की हा एक्सटर्नल त्याग जो आहे किंवा बाह्य त्याग, म्हणजे तुम्ही क्रियेचा त्याग केला, अग्नीचा त्याग केला किंवा बाहेरून भगवे वस्त्र धारण केले म्हणजेच तुम्ही संन्यासी झाला असं नाही आहे. तर इथे ते म्हणतात की प्रॉब्लेम कुठे आहे आपला की संकल्प नाही संन्यस्त संकल्प योगी भवती कश्चन, की आपल्याला याच्यामध्ये अडथळा कुठे येतो आहे हे सगळं कळलं आपल्याला की कर्म करायला पाहिजे, आपल्याला समत्व आणायला पाहिजे किंवा सम्यक विचार आपण सदैव ठेवायला पाहिजे, या इमोशनसोबत कुठे धाबळा नको जायला. पण आपलं खरं मूळ प्रॉब्लेम कुठे येतो, संकल्प. म्हणून ते म्हणतात की हे अर्जुना, ज्याला संन्यास असे म्हटले जाते त्यालाच तू योग असे समज, कारण संकल्पाचा त्याग न करणारा कोणीही पुरुष योगी होत नाही. म्हणजे आपल्याला एक्स्ट्रोवर्ट काय करतं, आपला संकल्प म्हणजे माझी इच्छा, फ्युचर, की मी असं करेन, मी तसं करेन, माझा ते 20 वर्षानंतर काय होईल, माझं 30 वर्षानंतर काय होईल, आता इतकं बँक बॅलन्स ठेवल्याने मग कसं होईल, मग आता तर बँकेचे दर खाली येत आहेत, मग 30 वर्षानंतर बँकेचं कदाचित 1% मला मिळेल, मग तेव्हा किती पैसे राहतील. मग ह्या सगळ्या ज्या काय मी जस्ट उदाहरण देतो आहे वेगवेगळ्या प्रकारे, किंवा माझ्या तब्येतीचं कसं होईल, मी शरीराने फिट असेल की नाही. तेव्हा आता हे साधारण माणसाच्या कक्षेत मोडतात सगळे. हे आपल्यासारख्या साधारण माणसाच्या विचारामध्ये हे येणं साहजिक आहे. पण भगवंत म्हणतात की याची पर्वा न करता की जो फ्युचरसाठी म्हणून सदैव विचार करेल, म्हणजे जो सदैव वरी, म्हणजे जो काही याच्यासाठी करत राहील. काय इथे लक्षात ठेवा की
चिंता आणि प्लॅनिंग याच्यामध्ये फरक आहे. म्हणजे मी अजून 20 वर्षानंतर मी जेव्हा 75 वर्षाचा होईल तेव्हा माझा जीवन निर्वाह कसा चालेल, त्यासाठी पैसे कमावणं, आता त्यासाठी बँकेत पैसे जमवून ठेवणं, या सगळ्या गोष्टी प्लॅनिंगमध्ये येतात. हे प्लॅनिंग करायला आपण कोणीच नाही म्हणत नाही. या प्रकारचं प्लॅनिंग पण व्हायला पाहिजे. किंवा तब्येत चांगली राहण्यासाठी म्हणून आता नवीन नवीन काही गोष्टी निघाल्या आहेत, इन्शुरन्स किंवा ह्या गोष्टी निघाल्या आहेत की मी ह्या प्रकारचा इन्शुरन्स केलं म्हणजे माझी तब्येतीची काळजी घेतल्या जाईल वगैरे वगैरे. तर हे पडतं प्लॅनिंगमध्ये. पण ही चिंता जी आहे आपली, वरी ज्याला म्हणतो आपण, चिंता करणं, हे आपण सोडायला पाहिजे, संकल्प. कारण ही चिंता माणसाला प्रॉब्लेम होते. हे सगळं असून पण मनात एक चिंता असतेच की हे कसं होईल, आपलं माझं कसं होईल. कोणी एखादा साधारण आपण एखादा कोणाला चांगला झालेला मृत्यू बघतो, पुन्हा विचार करतो अरे असा मृत्यू आपल्याला व्हायला पाहिजे. म्हणजे ही आता तुम्हाला काहीच माहीत नाही कसं तुमचा मृत्यू होणार आहे किंवा कसं काय होणार आहे. म्हणून शास्त्रामध्ये त्यांनी सांगितलं आहे की तुम्ही प्लॅनिंग करा. प्लॅनिंगसाठी काहीही त्याच्यामध्ये तुमचा प्रॉब्लेम नाही आहे, पण तुम्ही चिंता करू नका. आणि म्हणून इथे म्हणतात की संकल्प प्रभवान कामान, की ज्याचे सदैव संकल्प चालू आहे, सदैव चिंता मनामध्ये चालू आहे, सदैव विचार चालू आहे, असा ते म्हणतात की कधीही योगी होऊ शकत नाही. म्हणजे तो संन्यासी पण होऊ शकत नाही आणि हा योगी पण होऊ शकत नाही. म्हणून इथे ते मूळ सांगतायत की तुम्हाला यातनं बाहेर जर पडायचं असेल तर हा संकल्प सोडून द्यायला पाहिजे. कारण ह्याच्यापूर्वी त्यांनी सांगितलं आहे की तुम्ही फळाची चिंता सोडायला पाहिजे, म्हणजे फळाची अपेक्षा सोडायला पाहिजे. आणि दुसऱ्या श्लोकात त्यांनी सांगितलं आहे की तुम्ही ही चिंता सोडायला पाहिजे. म्हणजे काय होईल की आपलं मन हे चंचल राहणार नाही. आता हे सगळं समजून घ्यायला पाहिजे. का सांगतायत की आपल्याला त्यांना मेडिटेशनकडे घेऊन जायचं आहे आपल्याला, म्हणून हे बहिरंग साधन आहे. म्हणजे आपल्यामध्ये फळाची पण आशा आहे, फळासाठी पण आपण धावपळ करतो आहे, मनामध्ये वेगवेगळ्या चिंता पण आहेत, वेगवेगळ्या वरीज पण आपल्या मनामध्ये आहे, आणि आपण ध्यानाला म्हणतो ध्यान लागत नाही. कसं लागेल ध्यान, कारण मन चंचल आहे. तर हे बहिरंग साधनामध्ये भगवंत सांगतायत की तुम्ही आटोक्यात आणा. आता हे कसं आटोक्यात आणायचं हे प्रत्येकाचा एक मार्ग शोधायला पाहिजे. त्यासाठी तो प्रत्येकाचा मार्ग वेगवेगळा असू शकतो. कोणी याच वयात सॅटिस्फाईड आहे किंवा कोणी 100 वर्ष झाले तरी त्याला सॅटिस्फॅक्शन मिळणार नाही, तर अजून संकल्प काही सुटणार नाही. तर ह्या गोष्टी आपण स्वतः म्हणजे साधकांनी ह्या कंट्रोलमध्ये जर आणल्या तर त्यासाठी पण खूप उपयोगी राहील ध्यानासाठी. पुढचा 3रा श्लोक ते म्हणतात, आरुरुक्षोर मुनेर योगम कर्म कारणमुच्यते योगारूढस्य तस्सैव शम कारणमुच्यते. ते म्हणतात समत्व बुद्धी रूपी योगावर आरूढ होण्याची इच्छा करणाऱ्या मननचित पुरुषाला योगाची प्राप्ती होण्यासाठी निष्काम भावाने कर्म करणे हाच हेतू सांगितलेला आहे. आणि योगारूढ झाल्यानंतर योगारूढ पुरुषाला सर्व संकल्पाचा अभाव कल्याणाचा हेतू सांगितलेला आहे. तर मग आता इथे प्रश्न येतो की हे जे कर्म सांगितलं आहे किंवा कर्मयोग सांगितलेला आहे आपल्याला करायचा, मग हा किती वेळ करत बसू मी, म्हणजे किती करायचं. म्हणजे मी आता 40 वर्षापर्यंत केला, 50 वर्षापर्यंत केला, 60 वर्षापर्यंत केला, म्हणजे त्याचं काही लिमिट आहे का. म्हणजे तो इतके 50 वर्ष झाला की तुझा कर्मयोग थांबवायचा, मग ध्यानाला लागायचं, असं काही कुठे दिलेलं आहे का. हा प्रश्न इथे येऊ शकतो साधकाच्या मनामध्ये की तुम्ही कर्मयोग सांगितलेला आहे, कर्मयोग सांगून मी तो आचरण्याचा प्रयत्न पण करतो आहे. जो गृहस्थ असेल तो गृहस्थाप्रमाणे आचरण करतो आहे, संन्यासी संन्यासाप्रमाणे आचरण करतो आहे, पण मग कुठे थांबायचं मी. म्हणून हा श्लोक म्हणून तो इथे आहे की आरुरुक्षोर मुनेर योगम कर्म कारणमुच्यते, की ज्याला त्या एकांत अवस्थेमध्ये जायचं आहे, ज्याला त्या योगाच्या परिस्थितीमध्ये म्हणजे ध्यानामध्ये त्याला प्रवेश घ्यायचा आहे, त्यासाठी काय आहे, कर्म कारण आहे. आणि जेव्हा तुमची ती एकांत अवस्था येईल तेव्हा ते आपोआप कर्म घडून पडेल. म्हणजे श्रीरामकृष्णांच्या भाषेमध्ये जेव्हा एखादी गरोदर बाई असते तर हळूहळू जसे तिचे दिवस जवळ येतात तसे तिचं हळूहळू काम श्रीरामकृष्ण म्हणतात संपून जातात, कमी होतात. म्हणजे जसे जसे तुम्ही त्या एकाग्र अवस्थेकडे जात आहे, जसे जसे तुम्ही एकांत अवस्थेकडे जात आहे,
जसा जसा तुमचा एक्स्ट्रोवर्डनेस कमी होतो आहे तसे तसे तुम्ही आत जात आहात. आतापर्यंत अजूनही आपल्याला बाह्य गोष्टींच्या आधाराची आपण अपेक्षा करत असतो की मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मी ते असल्याशिवाय होणार नाही. अजून पण आपण आपला डिपेंडन्स जगावर असतो आणि जोपर्यंत तो आहे तोपर्यंत आपण एक्स्ट्रोवर्ट आहोत. आणि जेव्हा तुमचं खरोखर अशी तुमच्या मनामध्ये असेल की नाही, जे भगवंत करेल तेच होईल, भगवंताच्या इच्छेप्रमाणे सगळ्या गोष्टी होतील, जसं माझ्या प्रारब्धात असेल त्याप्रमाणे गोष्टी होतील, याच्यावर जेव्हा दृढ विश्वास तुमचा येईल तेव्हा मग बघा सगळ्या गोष्टी पळून जातील. तर ही आहे मनाची ही अवस्था आहे. म्हणून आपल्या ह्या गीतेमध्ये बघा आता की 5 चॅप्टर नंतर त्यांनी ध्यान सांगितलं. म्हणजे एकदम काय लगेच मला ध्यान त्यांनी शिकवलं नाही आहे भगवंतांनी. म्हणजे 5वा चॅप्टर पहिल्या चॅप्टरमध्ये आलेला नाही आहे. इव्हन अष्टांग योगामध्ये बघा, यम, नियम, आसन, प्राणायाम, धारणा, ध्यान, समाधी, म्हणजे 7व्या स्टेपवर त्यांनी ध्यान सांगितलं. म्हणजे एकदम ध्यानाच्या अवस्थेत कोणी पोचू शकत नाही, हेच त्यांना सांगायचं आहे की ज्याला आरुरुक्षर मुनियोगम कर्म कारणमोचित, की ज्याला त्या योगा स्थितीमध्ये, एकांत स्थितीमध्ये ज्याला जायचं आहे त्यासाठी कर्म हे अत्यंत आवश्यकता आहे. आणि योगारूढस्य तसेव शम कारणमोचित, की ज्याच्यामध्ये ती कर्म करायची त्याची प्रवृत्ती आता कमी झाली आहे, की त्याची हळूहळू त्याची चित्तशुद्धी झाली आहे. त्यांनी कर्मयोग फॉलो केला आहे, मग त्याची चित्तशुद्धी झालेली आहे, म्हणजेच त्याच्यामध्ये साधन चतुष्ट संपन्न तो झालेला आहे. आणि अशा वेळेस त्यांनी या सगळ्या गोष्टी हळूहळू तो विड्रॉ करतो म्हणजे काय आहे की हळूहळू तो कर्माचा तो पसारा कमी करतो आहे. आपण म्हणतो ना की आता मी कुठेतरी सायमनच चालू आहे. आपण बरेच विचार करतो की नाही आता मग मी थांबवू का माझं सगळं काम, मग आता किती वर्ष आपण कर्म करायचं. हा प्रत्येकाच्या त्याच्या इंटरनल त्याच्या स्वतःच्या परिस्थितीवर अवलंबून. मी जर आज कर्म सोडलं तर कदाचित हा मोठा प्रॉब्लेम होऊन बसेल. तर हे कर्म सोडणं म्हणजे मी एखादा म्हणजे काही हातात काही पकडलेलं आहे ते जेव्हा सोडेन केव्हा सोडेन की दुसरं काही पकडायच्या हातात माझ्या हातात आहे, नाही तर मी खाली पडू शकतो. म्हणून जेव्हा मी सोडायचं आहे मला एखादा दोर तर दुसरा दोर पकडायला पाहिजे. तर जेव्हा मला कर्म सोडायचं आहे तेव्हा माझं मन ध्यानासाठी पण तयार असायला पाहिजे. म्हणून इथे भगवंत म्हणतात की त्याने हळूहळू, मग असा साधक काय करतो, योगारूढस्य शम कारणमुच्यते. शम इथे म्हणतात की हळूहळू तो आता इनवर्ड जातो आहे. म्हणजे तो हळूहळू काय करतो आहे की समजा एखादा माणूस दिवसभर 10 तास पूजा करत असेल, 5 तास पूजा करत असेल, मग हळूहळू तो रिच्युअलिस्टिक हळूहळू त्याचे कर्म कमी करतो. किंवा बाहेरचे काही त्याचे कर्म जर असतील तर ते मग हळूहळू दुसऱ्यांवर रिस्पॉन्सिबिलिटी टाकून, दुसऱ्यांवर जबाबदारी टाकून हळूहळू त्यातनं तो बाहेर यायचा प्रयत्न करतो. म्हणून आपल्या इथे सांगितलं आहे ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थाश्रम, नंतर वानप्रस्थाश्रम, की सगळ्या घराच्या चाव्या त्या सुनेच्या हातात देऊन ते मोकळे. म्हणजे त्याच घरात राहायचं पण त्याच घरात एक पाहुण्यासारखं म्हणून राहायचं. हे केव्हा शक्य आहे की जेव्हा त्यांचा एक्स्ट्रोवर्डनेस किंवा ह्याचा हळूहळू तो कमी झाला अँड नाऊ दे आर फ्री. कारण त्यांना काही दुसरं पकडायचं काहीतरी मिळालेलं आहे आणि ते पकडायचं मिळालं नसल्यामुळे हे सगळे भांडणं तंडणं होत असतात. कारण मन तिकडे जात नाही आहे, अजून मन त्यात अडकलेलं आहे, अजून मन त्याच्यामध्ये सापडलेलं आहे. म्हणून ते भगवंत म्हणतात की थोडक्यात काय की अटॅचमेंट सोडणं. म्हणजे जोपर्यंत आपण हळूहळू या सगळ्या जगापासनं माझ्या सगळ्या गोष्टी डिटॅच होत नाही, जोपर्यंत माझे संकल्प संपत नाही, जोपर्यंत मी डिटॅच होत नाही तोपर्यंत मला हे करणं शक्य नाही आहे. आणि जेव्हा मग त्याची समक कारणं म्हणजे मग अशा वेळेस तो साधक काय करायला पाहिजे, त्यांनी ते काय करायला पाहिजे, श्रवण, मनन, निधिध्यासन. याशिवाय त्याला आता करायला काहीच नाही आहे. की त्यांनी कर्म सोडलं, आता तर श्रवणामध्ये पण मन लागतं आहे. नाही तर श्रवणामध्ये पण मन लागत नाही. बरेच वेळा आपण वाचत असतो पण बरेच वेळा डोकावून जातं आपलं, ऐकत असतो पण बरेच वेळा आपल्याला कानात म्हणजे आत जात नाही, कारण आपण एक्स्ट्रोवर्ड आहोत. म्हणून इथे म्हणत आहेत की जेव्हा श्रम कारण उच्चते म्हणजे काय की जेव्हा तुमचा एक्स्ट्रोवर्डनेस कमी होतो आणि जेव्हा तुम्ही इंट्रोवर्ड होता, अंतर्मुखी होता, तेव्हा तुमचं हे श्रवण, मनन, निधिध्यासन हे फ्रुटफुल होतं, हे व्यवस्थित होतं. तुम्ही व्यवस्थित ऐकू शकता, तुम्ही त्यावर मनन करू शकता आणि निधिध्यासन करू शकता. म्हणून त्यांनी इथे म्हटलेलं आहे की अशा साधकांनी श्रम कारण उच्चते म्हणजे त्यांनी श्रवण, मनन, निधिध्यासनात त्यांनी करावं. 4था श्लोक.
यदा हिनेन्द्रियार्थेषु न कर्मसु अनुषज्यते सर्व संकल्प संन्यासी योगारूढस्य दोच्यते. पुन्हा इथे हा योगारूढ त्याचं लक्षण सांगतात. आणि ज्या काळी इंद्रियाचे भोगात तो आसक्त होत नाही किंवा कर्मातही आसक्त होत नाही, त्या काळी सर्व संकल्पाचा त्याग करणाऱ्या त्या पुरुषाला योगारूढ म्हटलं जातं. तर योगारूढ त्याला केव्हा म्हणायचं की जेव्हा त्याच्या मनातले, म्हणजे आपल्याला एक स्वतःचे हे आता स्वतःची टेस्ट आहे, म्हणजे प्रत्येकाने ती टेस्ट करायला पाहिजे की माझे कर्म कसे कमी करायचे. म्हणजे तर आज महाराजांनी सांगितलं की बाबा नाही ध्यान करा, ध्यान केल्याने आपलं मन शुद्ध होतं, मग कर्म सोडून द्या, असं नाही आहे. की प्रत्येकाची टेस्ट आहे, ही टेस्ट आपण स्वतः करायला पाहिजे. मग इथे भगवंतांनीच सांगितलं की लिटमस टेस्ट आहे. टेस्ट कशी करायची, कुठली टेस्ट आहे, तर ते सांगते की यदाही न इंद्रियार्थेषु कर्मसु अनुषज्यते, की त्याचं मन आता इंद्रिय भोगात त्याचं मन आता रमत नाही. त्याचं या जगामध्ये आता हळूहळू त्याचा तर रस त्याचा राहिलेला नाही. कदाचित आतापर्यंत रस होता, त्यांनी या जगात रस उपभोगला, पण आता हळू जेव्हा तो इंट्रोवर्ट होतो आहे, जेव्हा तो आता हळूहळू आत जातो आहे, तेव्हा त्याच्या या जगाविषयीचा रस जो आहे हा रस निघून चालला आहे, हळूहळू कमी होतो आहे हळूहळू. म्हणून म्हणतात की यदाही नेंद्रियाशु, की इंद्रियांच्या भोगात तो आता आसक्त नसतो, हळूहळू तो त्यातनं बाहेर पडायचा प्रयत्न करतो. आसक्त नसतो म्हणजे काय, तो त्या इंद्रियांच्या भोगासाठी वेडा नसतो. आपण जर म्हणतो ओबेशन, ओबेशन एक शब्द आहे की ओबेस, ही इज ओबेस्ड विथ थिंग्स, की त्या गोष्टी तो वेडा असतो. कोणी पैसे मिळण्यासाठी वेडा असतो, कोणी स्त्रीसाठी वेडा असतो, कोणी नाम यशासाठी वेडा असतो. कदाचित या स्टेजला याच्यापूर्वी तो वेडा असेल पण या सगळ्या गोष्टींसाठी, पण आता हळूहळू त्याचा हा वेडेपणा हळूहळू कमी होतो आहे आणि तो हळूहळू आता डिटॅच होतो आहे. तो अर्थकामापासून हळूहळू दूर जातो आहे आणि तो त्याच्यामध्ये डिटॅचमेंट येत आहे. असा त्याला सर्व संकल्प संन्यासी योगारूढ उच्यते. म्हणजे ज्याच्यामध्ये आता इंद्रिय लोलुपता नाही आहे त्याच्यामध्ये, की तो इंद्रियाच्या भोगांसाठी वेडा नाही आहे. दुसरं सांगितलं कर्मसु अनुषज्यते, की जो कर्मात आता आसक्त नाही आहे, दुसरं सांगितलं आहे. तिसरं सांगितलं की सर्व संकल्प संन्यासी, म्हणजे तुम्ही आता ही त्यांनी टेस्ट सांगितली आहे बघा, ही आपण प्रत्येकाने करायला पाहिजे. या तीन गोष्टी जर आपल्यामध्ये आल्या असतील, पहिली त्यांनी सांगितली आहे की यदाही न इंद्रियार्थेषु आसक्त, की तो इंद्रियासाठी आसक्त नाही. दुसरी सांगितली आहे तो कर्माच्याकडे आता तो जास्त अटॅच नाही आहे कर्माशी. आणि तिसरी सांगितली आहे सर्व संकल्प संन्यासी, सर्व संकल्प आता सोडलेले आहेत. अशा माणसाला योगारूढ म्हणायला पाहिजे. अशा माणसाने आता कर्म थांबवायला पाहिजे. की माझे मी कर्म केव्हा सुरू, बरेच लोक म्हणतात तेव्हा आता खूप झालं, बरेच दिवस आम्ही हे केलं सगळं, आता नको वाटतं, आता कंटाळा येतो. पण तो कंटाळा तेवढापुरता असतो. तुम्ही थोडा 1 महिना ब्रेक, तुम्ही 1 महिना ब्रेक घ्या, त्या 1 महिना ब्रेकनंतर बघा पुन्हा तुम्हाला कर्म करण्याची इच्छा होईल. म्हणजे जेव्हा वैताग येतो, जेव्हा तो त्रास होतो, तेव्हा आपण 1 महिना आपण त्यांनी शांततेने काढावा. पुन्हा एका महिन्यात बघा पुन्हा त्याला कर्म करायची इच्छा होईल, पुन्हा ते कर्म करायचं त्याच्यामध्ये तो खूप ईर्ष्या त्याच्यामध्ये इच्छा तयार होईल. तर इथे भगवंतांनी सांगितलं की या 3 टेस्ट जर तुम्ही लावल्या व्यवस्थित, तर तुम्ही यातनं बाहेर पडू शकता आणि अशा माणसालाच योगारूढ म्हणू शकतो. असा माणूस तो इंट्रोवर्ट झालेला असं समजायला पाहिजे. तर या 4 श्लोकांमध्ये आपण इथे बघितलं की ही एक्सटर्नल बहिरंग साधन भगवंतांनी सांगितलं की फार महत्त्वाचं आहे की तुम्हाला योगारूढ झाला आहे की नाही हे समजण्यासाठी. म्हणून एकदम एका क्षणात कोणी योगारूढ होत नसतं, त्यासाठी बऱ्याच प्रयत्न आहेत, त्याच्यासाठी बरेच त्याच्यासाठी साधना आहेत. आणि ही साधना केल्यानंतर तुम्ही योगारूढ होता. म्हणजेच काय, तुम्ही ध्यान करण्यासाठी योग्य होता, म्हणजे त्याच्यामध्ये योग्यता आपल्यामध्ये निर्माण झाली आहे ध्यान करण्यासाठी. आज आपण इथेच थांबू, पुढच्या क्लासमध्ये आपण बघू. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.